शालिनी भक्तिसागरमध्ये मित्रांनो मनपूर्वक तुमचे स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या श्री शिवलीला अमृत कथासार यांची 12वी कथेला सुरुवात करत आहे। तर मित्रांनो, ही कथा खूप छान आहे। प्रत्येक कथांचा अर्थ इतका छान आहे की भोळा साम सदाशिव हा जर प्रसन्न झाला तर तो मागे फिरून आपल्याला बघू देत नाही। एवढा या कथा एवढ्या छान छान एक एक कथेचा एवढा अर्थ खूप सुंदर आहे। तर या कथा जास्तीत जास्त जणांच्या ऐकण्याचे करावे, कारण नवीन ह्या कथा जर आपल्याला ऐकायला नाही मिळत, कारण यांचे नुसते आपण पारायणसुद्धा गेले एक एक अध्यायाचे तरीसुद्धा आपल्याला हजारो गायी दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, एवढं या अध्यायांमध्ये सांगितलं आहे। तर ही कथा आपली मोहिनी हरहरी भेट वैकुंठ चतुर्दशी या दिवशी सुद्धा आपण ऐकली तरी पण चालेल। ही वैकुंठ चतुर्दशीची अध्यायाची कथा आहे, हरहरी भेटाची कथा आहे। वैकुंठ चतुर्दशीचा उपास करून तिचं साजरी करून रात्री 12 वाजता शिवाला तुळस आणि विष्णूला बेल फक्त एकच दिवशी चालतो। वैकुंठ चतुर्दशीला रात्री शिव चौकटापासून दिवे लावत लावत आपल्या घरापर्यंत आलो तर शिव आपल्या घरात उजेड पाडतो, अंधारातून प्रकाश निर्माण होतो आणि आपली दरिद्रता 7 जन्माची दरिद्रता दूर होते। जो कोणी अशी हिला साजरी करतो, तर जो कोणी हे वैकुंठ चतुर्दशी आणि हे पौर्णिमा साजरी नाही करत त्याला 7 जन्माचे दारिद्र्य 7 जन्माचे पाप लागेल असे स्वतः शिवाने सांगितलेले। एवढी ही महान कथा आहे, तर ही महान कथा ऐकण्याचे करावे। हरहरी भेटाची कथा आहे मित्रांनो। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। हरहरीची भेट विष्णू मोहिनी रूपाची भेटाची कथा आहे। विष्णू भगवानने मोहिनी रूप घेतलेले आहे या कथांमध्ये आणि ही कथा श्री शिवलीला अमृत कथासार यामधली 12वी कथा आहे। ही हरहरीची भेटाची कथा आहे। विष्णू भगवान आणि शिवजी हे या वडाच्या झाडाखाली प्रकट झाले आणि विष्णू भगवानांनी मोहिनी रूप घेऊन राक्षसाचा वध केला, म्हणून दोघांच्या हरहरी भेटाच्या मिलनाची कथा खूप छान कथा आहे। जो कोणी ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। तर आता आपण ही शिवलीला अमृत कथासार यामधली विदुर ब्राह्मणाची कथा अध्याय 12वा आहे। श्री गणेशाय नमो नमः। हे शिवनामस्मरण कोणी करावे तसे शिवकीर्तन कोणी करावे याबाबत कसलाही भेदाभेद मनात नाही। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थमी वानप्रस्थाश्रमी स्त्री मुले तरुण वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे। ज्याला शिवनामस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र समजावा। त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे। पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतो तसा तो सुद्धा अन्न खाऊन पशुसारख्या जगत आहे असे समजावे। म्हणजे असा मनुष्य नसलेला पशुच होय। त्याचे डोळे कान हात पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे मानावे। त्याला जन्म देऊन त्याची आई अगदी निपुत्रिकच राहिली आहे असे समजावे। मातेच्या दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे। शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते। शिवभक्तांना अग्नी पाणी यापासून भय नसते। जो शिवाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन बुडो अग्नीत जाऊन पडो जहाल नाग विषारी चावो असे समजावे। शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी। ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही। बरेच दिवस बेपत्ता असलेला आपल्या एकुलता एक पुत्राबद्दलची शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आईवडील जसे अत्यंत आतुरतेने शीघ्रतेने धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली सर्व कामे बाजूला सोडून देऊन पटकन शिवभजन ऐकायला जावे। दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून तो वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होत आहे। अत्यंत दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा समोर दिसतात तो जसा धावून जाईल, जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तर तो जसा त्याला आनंद होईल। हातातली सारी कामे दूर सारून चिंता आणि झोप यांना बाजूला सारून शिवभजन जेथे होत असेल तेथे ऐकायला जावे। वक्ता स्वतः पंडित अतिशय चतुर असावा। गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा। कामधेनूच्या आचळातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे आपल्या मधुर वाणीने रसाळ वर्णन करीत असताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे। वक्त्यावर ते ऐकणाऱ्याचा पूर्ण विश्वास असावा। वक्त्याशी नाना प्रश्न करू नये। वक्त्याशी अन्य कोणाशी उगाच वादविवाद पण करू नये। मनात काही शंका असतील तर त्या वक्त्याला विचारात आणि आपल्या मनाचं निरासन करून घ्यावे। वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे। वक्त्याला
नाना प्रश्न किंवा नाना शंका विचारू नयेत. असे विचारणारे छळणारे पिशाच योनीत जातात. गर्वाने धुंद होऊन कधीही कथा अर्धवट टाकून निघून जाऊ नये. तसे करणारा जीवनात अल्पायुष्य होतो. त्याच्या एकामागे एक अशी संकट येत राहतात. सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये. पापी, लबाड, धूर्त अशा मूर्ख श्रोता असू नये. तो तसा नाही याची खात्री पटवून घ्यावी. दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नवज्वरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे. त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे अतिशय वाईट आहे. त्याच्या ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कोणाबरोबर गप्पा मारू नयेत. संपूर्णपणे एकाग्र चित्ताने संपूर्ण कथा ऐकावी. तरच कथा ऐकल्याचे फळ ऐकणाऱ्यास मिळेल. वस्त्रे, अलंकार, दक्षिणा देऊन पुराणिकांना संतुष्ट करावे. त्याला जर आपण धन दिले तर आपल्याला सुद्धा नंतर अपार धन मिळते. पुराणिकांना आपण जर रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकांची षोडोपचारे मनोभावे पूजा केली की शंकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत मिळतो. कथा ऐकायला येताच आतापर्यंत झालेली सर्व पापे नष्ट होऊ लागतात. इतके दिवस असलेले दारिद्र्य जाते. शेवटी श्रोता शिवपदात जातो. आपल्या मस्तकावर टोपी, फेटा, पगडी वगैरे शिरस्त्राण घालून कीर्तन ऐकायला कधीच बसू नये. डोक्यावरील फेटा काढून ठेवणे. जर शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा. तोंडात पानाचा विडा खाता खाता कीर्तन ऐकू नये. तसे केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यम फार छळतो असे व्यास मुनींनी सांगितले आहे. कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीला ऐकताना आपले हृदय समाधानाने काठोकाठ भरून आनंदअश्रू वाहू लागावेत. कथेत अजिबात झोपू नये किंवा पेंगू नये. खरे तर एकांत आपले द्रव्य मोजताना माणसाला किती जागरण घडले तरी त्याचे डोळे मिटत नाही. तसे त्याला कथा ऐकताना मात्र झोप येते. जर झोप येऊ लागली तर उभे राहावे. झोप येणार नाही असे उपाय करावेत आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावी. पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणारा स्वतः बसू नये आणि जे बसतात ते पुढील जन्मी कावळे होतात. जे आपली दोन्ही पाय पसरून बसतात त्यांना यम काठींनी खूप मारतो. जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चित नरकात टाकतो. जो कथेत झोपतो तो पुढच्या जन्मी अजगराचा येतो. कथेत इकडची तिकडची गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो. पुराणिकांना उत्तम प्रकारचे अन्न वस्त्र दिले की ते शंकराला पावले जातात आणि कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठरत असते. फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. गाव नावाप्रमाणे अतिशय घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसत. सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जारकर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हती. वेदशास्त्रे जप तप तेथे अस्तित्वातही नव्हते. नव्हे तर या लोकांना ऐकूनही माहीत नव्हते. खरं म्हटलं तर वेद आणि शास्त्र हे खरे, पण ब्राह्मणाचे 2 डोळे आहेत. यापैकी एक येत नसेल तरी त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग या नगरातील ब्राह्मणाला 2 पैकी दोन्हींनी येत नव्हते. म्हणजे ते आंधळेच होते. त्या नगरात जहाडखोर, जार, दारुडे, वाटखोर, दुराचारी, मात्यापित्यांना छळणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत असत. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपण त्याची गोष्ट पाहूया. तो नेहमी विषया वासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्येच्या घरी पडलेला असे. त्याची बायको दिसण्यात खूप रूपमान होती. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. ती ही वाईट चालीची होती. ती सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराप्रमाणे एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसा बसा निष्ठून पळून गेला. बहुलेला विदुर ब्राह्मणाने खूप मारले. तिची निर्भत्सना केली. तेव्हा ती म्हणाली, ती सुद्धा नेहमी वेश्याकडे पडलेला असो. मग मी काय करावे? तू जे रोज करते तेच मी केले आहे. तिचे हे उत्तर ऐकून अधिक चिडून जाऊन तिला लाथांनी मारत विदुर ब्राह्मण म्हणाला, तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहे ना तो सर्व माझ्याकडे दे. तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत. म्हणून विदुर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घातले. घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज जिच्याकडे जायचा त्या वेश्येला नेऊन दिला. अशा तऱ्हेने दोघेही सारखे त्या रोजच पापचरण करीत असे. पुढे कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना व वर गेल्यावर सुद्धा फार छळले. आयुष्यात पापे करणाऱ्यास यम लोकातच जावे लागते. तेथे आपल्या पापकर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभीपाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून पिशाच रूपाने तो भटकू लागला. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला असे. शरीराला भयंकर जखमा झालेल्या असत. कुष्ठरोगाने त्याचे सर्व शरीर सडले होते. कधी कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे. उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे. काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फळे मिळू नयेत. अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रेकरूचा मेळा गोकर्ण क्षेत्राला चालला होता. बहुला आपल्या पुत्रांसह त्या यात्रेत सामील झाली. तिथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण
पवित्र झाले. बहुलेनेही सर्वांबरोबर स्नान केले आणि गोकर्ण महाबळेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊ लागली. पुराणिक बुवा सांगत होते की जारणी स्त्रीला यमदूत फार छळतात, मुळीच क्षमा करीत नाही. लोखंडाची जाळ सळई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गामध्ये घालतात. बहुलेला ते निरूपण ऐकून अत्यंत बेचैन झाली आणि ओक्षी बोक्षी रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकांना नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत कोणताही आडदा पडता न ठेवता सांगितले आणि पुराणिकांना म्हणाले, गुरुवर्य, माझ्या हातून असली फार पापे झाली आहेत. आता यमदूत मला फार छळतील. मला त्याच्यापासून कोण सोडवेल? तेव्हा स्वामी भीतीने ती थरथर कापू लागली आणि आता मी काय करू? अत्यंत पापीनी आहे मी, चांडाळणी आहे मी, जार कर्म केले आहे आणि म्हणून मला भय वाटत आहे. आता कधीही यमदूत मला पकडून नेतील, नरकुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवर चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने टोचतील, तप्त सुडावर चढवतील, मिरच्यांची धुरी देतील आणि कितीतरी प्रकारे तेथे माझा छळ करण्यात येईल. माझे हालचाल करण्यात येतील, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडेल? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया सांगा. त्या दिवसापासून बहुला अन्न पाणी गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला शरण गेले आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आली आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात आपल्यासमोर बसून शिवलीला अमृत ऐकवले. तिने अत्यंत मनोभावे, अत्यंत आदराने ती सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. जो कोणी श्रवण भक्ती करतो त्याची सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि श्रवण भक्तीने बहुलेची सर्व पापे सद्गतीने लगेच पटापट नष्ट होऊ लागली. ती आता सदोगती शिवनामाचा सतत जप करीत होती, मनापासून करू लागले. त्यामुळे तिचे सर्व दोष एका पाठोपाठ याप्रमाणे नष्ट होऊन ती पवित्र झाले. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घासून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो, परिसराला सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्णपणे सोने होते, वाळलेले लाकूड अग्नीत पडले की ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते. पवित्र अशा गंगेला छोटासा ओळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो आणि मग त्याचे पाणीही गंगाजळ बनते. त्याचप्रमाणे बहुला सुद्धा तिची सर्व पापे शिवकृपेने नाहीशी होऊन पूर्णपणे शुद्ध झाली. रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथा श्रवणाने बहुला निर्दोष बनली. ती स्वतःच आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तन गाऊ लागली. शिवलीला अमृताच्या श्रवणाने सर्व पावन होतात. या जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती लाभते. तीर्थाटन केल्याचे पुण्य मिळते. फक्त शिवकीर्तन श्रवण केल्याने आणि या कथा ऐकल्यामुळे तरी पण त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होते. योग, याग, व्रत, साधन काही न करता केवळ या शिवलीला कथा अमृत श्रवणाने नवविधी भक्ती केल्याचे पुण्य मिळते. 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळते. प्रयाग तीर्थाचे पुण्य मिळते. 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळते. 12 ज्योतिर्लिंग केल्याचे पुण्य मिळते. 1000 गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते. एवढ्या या कथा एवढ्या पुण्यमयी आहे. गृहस्थम, ब्रह्मचर्यश्रम, वानप्रस्थाश्रम, शरणाश्रम, 4 आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथामृत नित्यनेमाने मनोभावे भक्तीने ऐकून पावन व्हावे. बहुला सुद्धा आता पार बदलून गेली. ती आता रोजच्या रोज या शिवलीला अमृताच्या कथा ऐकायला लागली ना. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला. ती आता आपल्या तोंडून कोणाची निंदा पण नाही करत होती ना आपल्या गुरुची मनोभावे सेवा करीत होती. गोकर्ण क्षेत्रात राहून तीर्थात राहून नेहमी स्नान करीत असे. सर्व अंगाला भस्म फासून रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालीत असे. त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली. बहुलासारखा एवढ्या पापिनीचा उद्धार भगवान शंकरांनी केला ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकराची पायापाशी गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतीची स्तुती केली. तेव्हा अंबा बहुलेला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते माग, मी तुझी इच्छा अवश्य पुरी करीन. तेव्हा देवी, माझा पतीही पापी होता, त्याला आता कोणतीही गती प्राप्त झाली हे मला ठाऊक नाही. माते, त्याला क्षमा कर, त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून येथे आण. बहुला पतीच्या आठवणीने अतिशय गहिवरून म्हणाली, बहुले, तू खरोखरच धन्य आहेस. आपल्याबरोबर आलेल्या आपल्या पापे पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद वाटला. आता खरोखरच तुझ्या पतीची भेट घडवावी असे मला वाटत आहे. असे म्हणून पार्वतीने सांगितले, बहुले, तुझा पती आता पिशाच योनीत विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुमरेला आपल्याबरोबर घेऊन जा. त्या पर्वतावर जाण, त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे तो पावन होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला फार फार आनंद झाला. तुमराला आपल्याबरोबर घेऊन ती विंध्याचल पर्वतावर आली. तेथे विदुर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखा दराखोरात इकडे तिकडे फिरत होता. तुमराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडले आणि त्याला एका झाडाखाली वेलीने गच्च बांधून टाकले. मग तुमराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकताने भोवतालचे पशु पक्षी सुद्धा उद्धारले. विदुर ब्राह्मण ते कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी झाली. तो शुद्ध
शुद्धीवर आला आणि आपल्या बांधलेले ते सोडावे अशी त्याने तुंबराला विनंती केली. तुंबराने त्याला सोडले. वृत्तीत आता बदल झाला, त्यामुळे त्याला झाडापासून सोडले. त्याबरोबर विदुर पुढे आला. त्याचे तुंबराचे पाय धरले. श्री बौलाईला समोर त्याने पाहिली. गईवरून तो म्हणाला, बौले तू पण धन्य आहेस. माझ्यासारख्या पापी माणसाचा केवळ तुझ्यामुळे तुंबराने उद्धार केलाय. आता तुलाच मी शरण आलो. मग तेथेच तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि विदुर ब्राह्मण लगेच त्या मंत्राचा जप करू लागले. त्याबरोबर शिवलोकामधून दिव्य विमान आले आणि बौलेसह दिव्य रूप पावलेल्या विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघे जण शिवरूपात पूर्णपणे विलीन झाले आणि शिवरूपात एकदम झाले. आणि गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो किंवा कापरात जशी ज्योत मिळून जाते, तशी गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बौला आणि विदुर शिव स्वरूपात विलीन झाले. अशा प्रकारे या लोकी कित्येक पापातले पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पापाच्या जीवनामधून उद्धारून गेले आहेत. भस्मातून निघालेल्या भस्मासुराचा शिवमंत्रामुळे कसा उद्धार केला तो आता मी तुम्हाला सांगतो. श्रोत्यांनो, आपले मन शांत ठेवून भस्मासुराची कथा आता ऐकवा. विष्णूने मोहिनी रूप कसे घेतले, भस्मासुराचा वध कसा केला आणि शिवहरीने दोघांनी विष्णू आणि हरहरीची भेट कशी घेतली, संपूर्ण कथा आता पुढे सुरू होणार आहे. शेवटपर्यंत ऐका. आता भस्मासुराची कथा. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते. भस्म लावित असता त्या भस्मातून एक खडा निघाला आणि एका हाताने उचलून शंकराने जमिनीवर ठेवला. आणि त्या शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. त्याप्रमाणे या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकराचे नाव भस्मासुर, त्याचे नाव त्याने शंकरांनी भस्मासुर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक आहे, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्वप्रथम पृथ्वीवरून फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो आणून देई आणि शंकराला अर्पण करीत असे. परमभक्ताच्या मस्तकाची माळ करून तो शंकराच्या गळ्यात घालीत असे. आणि नेहमी शमशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर शमशानात वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे शमशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणे विषय सुखात दंग होत असे. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे सवात्ममुख उरत असे ते पद्म शंकरांना अतिशयच आवडत असे. माणसाचे षडविकार हे नाशवंत आहे, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे. चिरकाल टिकणारा, त्रिकालतीत व्यापून राहिलेला, यश, पैसा, कीर्ती, मान, औदार्य, वैराग्य हे सर्व काही एका ठिकाणी नांदत नाहीत, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र ती सर्व एकत्र नांदतात. कर्तृत्व, निरुत्व, भोक्तृत्व, विभूतत्व, शाश्वतत्व व सर्वज्ञ तत्व या 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखरच परिपूर्ण असा ब्रह्मानंद होता. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासुराने गर्वाने फार उन्मट झाला होता. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला वाटले. मनातून वाटत असे, सर्वांना मारून येथे राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनीही अन्न राक्षसाच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्याचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राचेही ऐवजी त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकराने फसवले पाहिजे असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एका दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलेनाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारे गाव रान हिंडलो, शमशान दुधाडली, पण पृथ्वीचा कानाकोपरा पालथा केला, पण मला आज शुद्ध भस्म कुठेही मिळाली नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे, तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी हे पार्वती आता तर मला आता तुम्ही असा आशीर्वाद द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईल असा वर द्या आणि मग मी तुम्हाला नवीन चिताभस्म आणून देईल. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा साब सदाशिव शंकर त्या नाटकाला फसला. लगेच वर द्यायला सिद्ध झाला, पण पार्वती मातेने अत्यंत त्वरणाने शंकराचे हात धरला आणि म्हटले, देवा, जर त्याला हा वर दिला तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करेल. आधीच बोंबा मारायची वेळ होईल. फाल्गुन मासात जसे होळीची बोंब
बोम झाली तशी हा बोम आणेल. आता तुम्ही याला मुळीच हा आशीर्वाद देऊ नका असे पार्वती मातेने सांगितले. आणि जसे वाट चोरू करणाऱ्याला राजाने निरोप पाठवावे तसे बोंबा मारायची वेळ हा आणून देईल. किंवा एखाद्या कामंद पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे तसा वर याला दिला तर हा खूप उधाळून जाईल. आणि एखाद्या भूतबाध्या झालेल्या माणसाला जहाल विंचू चावला की जसा थैथयाट नाचतो तसा हा भस्मासूर सर्व थैथयाट नंगा नाच करेल. तेव्हा तुम्ही याला काही वर हा देऊ नका असे पार्वती मातेने शंकराला सांगितले. पण कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले की तुम्ही याला वर देऊ नका. पण शंकरांनी ते काही पटले नाही. पण शंकरांनाही पटले नाही. सर्वांचे म्हणणे डोंबलून भस्मासुराला मागितलेला वर देऊन दिला. वर मिळताच भस्मासूर अतिशय मांजू लागला, अतिशय आनंदाने नाचू लागला. त्याचा झालेला आनंद त्रिभुवनात मायेना. लगेच तो मृत्यू लोकात गेला आणि संत, भक्त, गायी, ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी, ज्ञानी, विद्वान ऋषीचे त्याने भस्म करायला सुरुवात केली. 56 देशाचे राज्य शोधून त्यांचे भस्म करायला सुरुवात केली. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबासह भीतीने गुहातून लपून बसले. बहिरी, ससाना, पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्यांचे पाहताक्षणी भस्म करीत असे. आता भस्मासुरापुढे कोणाचेच काही चालेना. जर एखादा नास्तिक माणूस वेड्या वाकडे बरडू लागला तर पंडितांनाही त्याला मुळीच सुद्धा आवरता येत नाही. तसे भस्मासुरापुढे आता कुणाचीही काही युक्ती चालेना. शंकरांना मात्र या गोष्टीची सुद्धा दाद फिकर नव्हती. कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणानेच तो अतिशय नम्रपणे बनत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला. प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करून विष्णू लोकात जाऊन पृथ्वीपालक विष्णूचे भस्म करावे आणि शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली त्याची पत्नी पार्वती ही राहून घ्यावी. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार मारला. सर्व ऋषी, चारी वर्णांचे लोक विष्णू जवळ घराणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत विष्णू भगवानांना सांगू लागले. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकरांनी काय केले? शंकरांनी त्याचे कष्ट कमी करण्याचा त्याचा नेम चुकू नये म्हणून त्याला वर देऊन बसले. पण त्यात आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य झाले आहे. हे पृथ्वीचे प्रतिपालक, हे विष्णू देवा, आमचे रक्षण करो. असे सर्व देवांनी विष्णू भगवानांना आराधना केली. आता तुम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत, आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला. भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आणि याची सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहोत की पण आता भस्मासूर कोठे कसा येईल आणि डोक्यावर हात ठेईल आणि कोणाला भस्म करेल हे सांगता येणार नाही. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही आहे. पार्वती मातेला सांभाळा, तुमच्या पण डोक्यावर भस्मासूर हात ठेवेल असे देव शंकराला आणि पार्वती माताला सांगू लागले. आणि तुम्ही तुमच्या पार्वती मातेला सांभाळा, आता तुमचे सुरक्षितपणा व्हा. विष्णूंनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीतेवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसत आहे. आता तुम्ही निश्चितपणे आपापल्या घरी जा असे त्यांना शंकर म्हणाले. आणि विष्णू भगवान तेवढ्याच भस्मासुरा नेमाच्या नाटकीपणाने तेथे आला. आपले घराणे घेऊन आलेल्या जमावाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी फेकली. जे जे आले आहेत त्यांचे उद्या भस्म करायचे असे भस्मासुराने मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केला. तुला लाज वाटते का? तर तुला असं लाज वाटायला पाहिजे. तू तर पक्का दगाबाज निघाला. त्याच्याबरोबर भस्मासूर रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता की मला मिळालेल्या शक्तीचा मी काही पण उपयोग घेईल. तर तू मला असा वर का दिला? असा भस्मासुराने शंकराला म्हणाले. आणि तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला? असा भस्मासूर शिवाला म्हणाले. तू म्हातारा, तुला इतकी सुंदर बायको का हवी? तुझी बायको मला मुकाट्याने देऊन टाक, नाहीतर मी आता तुझ्याच डोक्यावर हात ठेवील असं भस्मासूर शंकराला म्हणाले. भवानी उठून घरात निघाली. तिच्याकडे कामदृष्टीने बघत भस्मासूर म्हणाला, अशी जाऊन जाऊन कित्येक दिवस लपणार आहे. शिवाचे आधी भस्म करेन आणि मग तुला पळवून नेईन. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व पळू लागले आणि उमानाथांनी त्याच्यापासून वाचण्यासाठी ते पण पळू लागले. अरे जोगाड्या, थांब, पळतोस कुठे? आता मी तुझे भस्म करतो. तुझी जांग राख, आता मी माझ्या शरीराला फासतो. असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागले. खरोखर वेळ
वेदशास्त्रांना ज्याचा पार कधी लागला नाही, त्या मायेचे चक्र कधी कोणाला चालवणाऱ्या शंकराला त्याने निर्माण केलेल्या भस्मासूर धरू धरू पाहत होता. पळता पळता एकदम शंकराने आपले पकडले आणि असे वाटे तेवढ्यात ते दूर गेले. असे भस्मासूर कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत होते, पण सर्वेश्वर शंकर आहेत ते हातास अजिबात लागणार नाही. पण हे नाटकी भस्मासुराला समजत नव्हते की हे शंकर किती हे आहेत. ते सर्व विद्या एकत्र करून घोकल्या तरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडणे अशक्य होते हे भस्मासुराला समजत नव्हते. तरी पण भस्मासूर मात्र याची जाणीव थोडी पण नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर आहे ही एक दिव्य शक्ती, त्याला असं वाटत होतं की हा वर म्हणजे मला दिव्य शक्ती आहे आणि मी अमर आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो आता खूप माजला होता आणि स्वतःला अजंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेक राहिला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्याच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या, धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकराने धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालीत असतात. अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्यच नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, हे कमलेच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भवभय हरणारे शेषशाही भगवंता, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केले आणि विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे झाले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनेने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशातून सर्व देवांची दाटी गर्दी जमा झाली. अष्टनायिकांचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावीत की सुंदर होती. तिचे नृत्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणे तिला म्हणाला, ए स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्यावेत. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झाले आहेत. तुझी अति तीक्ष्ण अशा यौवन्य बघून नयनबाणांनी माझा मनाचा हरिण झालाय. अगदी जखमी झालाय माझा हृदय. तो पहा, तुझ्या पावलांचा मागोवा घेत वसंत ऋतू तुझ्या मागे येत आहे असे मला वाटत आहे. चल, मला आता पटकन माळ घाल. मी जन्मभर तुझा दास राहणार आहे. तू सांगशील तसं मी ऐकेन. खरंच भस्मासुरा, असे विष्णू भगवानांनी मोहिनी स्वरूपात जे विष्णू भगवान होते त्यांनी सांगितलं की तू माझा दास होणार आहे. खरंच आहे का? होय मोहिनी, ती पार्वती काय, ती लक्ष्मी काय तुझ्यासमोर अगदी तुच्छ आहे. तुझ्या या गोड बोलण्याने माझ्या मनाला आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा दास होईन. मायावी वेशधारी हसून विष्णू भगवान भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन, मग पतीला माळ घालेल असा मी नवस त्या झाडाखाली बोलले आहे असे विष्णू मोहिनी रूप म्हणाले भस्मासुराला. कारण कित्येक दिवस माझे मुसमुसणार तारुण्य अगदी वाया चाललं होतं. मनजोगा मला कोणी पतीच मिळत नव्हता. ज्याला मी वरायचे तो माझ्या सौंदर्याला घाबरूनच मला नाकारत होता आणि लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मीच नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहे भस्मासुरा. तर तू आधी माझा बोललेला नवस फेड, मग मी तुझ्या गळ्यात माळ घालेन असे विष्णू भगवानांनी सांगितले. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नित्य कर. मी जिथे हात ठेवीन तू तसा हात ठेवला पाहिजे. मी जसे हावभाव करीन तू तसे हावभाव दाखवले पाहिजे. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तू जर सहजपणे जिंकला तर मी तुझ्या गळ्यात माळ घालेल, आणि जर तू काही यात चूक केली मात्र तर आमचे दैवत फार कडक आहे. जर कोपले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकतील. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित असलेल्या झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भूलवरून ती वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली. वटवृक्षाला नम्रपणे वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाण स्वतःचीच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत होते. तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिच्या अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनीचे असे रूप पाहून मोहिनी जेथे जेथे हात ठेवेल तेथे तेथे भस्मासूर हात ठेवत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन तल्लीन होऊन तो नाचत होता. घायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत असे. हातवार करीत होता. नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुराने तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले.
वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा मूळ स्वरूपात प्रकटले. तेथेच दोघांनी हरहरांनी दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवांनी पण हे बघून दोघांवर पुष्पवर्षाव सर्व देवांनी केला, कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे सर्व संकट टळले होते आता. आणि मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकर सुद्धा संयम विसरले होते आणि शंकराचे वीर्य खलन झाले. भूमीवर पडता पडता त्याचे 8 भाग झाले. अष्टभैरव, अतिसितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त कपाल, भीषण आणि सहार अशी त्यांची नावे होती. ते शिवाचेच अंश आहे. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला होता. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांनी पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद झाला. श्रोता हो, पुढील कथा तर अमृताहून पण सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह, कार्तिक स्वामीचा जन्म आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे ती लक्ष देऊन नीट ऐका. आता ऐकावी. या अध्यायात कैलास वैकुंठ दोन्ही एक झाले आहेत. सिंहस्थाच्या पर्व काळमध्ये पावन अशा ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक भावन अकुंड बुडी मारून जसे स्नान करतात तेवढे पुण्य तुम्हाला मिळेल. ही कथा ऐकल्याने अगदी मग्न होऊन ही कथा ऐकावी आणि पुण्याने हे शिवलोकात स्थान मिळवावे. आपणास ही शिवलीलामनास कथा श्रवण केल्याचे संपूर्ण कार्तिक महिन्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. संपूर्ण 12 महिने जे पुण्य प्राप्त नाही होत ते फक्त ह्या कार्तिक महिन्याच्या एक दिवस पण कुठली पण एक कथा ऐकली तरी संपूर्ण कार्तिक महिन्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. एवढी महान या शिवलीलामृताच्या कथा आहेत. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी ही कथा ऐकत आहोत तुमच्या गावाचं नाव कमेंट्स करून नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा. एक लाईक, कमेंट्स, चॅनलला सबस्क्राईब करून आत्मविश्वास वाढवा आणि चांगल्या चांगल्या कथा ऐकत राहा पुढे. मग मी मार्गशीर्ष महिन्यात जर जमलं तर विष्णू पुराण, लक्ष्मी पुराण, कुठलं तरी एखादं पुराण लावेल. तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, ऑलवर क्लिक करा. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे. शालिनी भक्तिसागर ज्ञान हे पण माझंच चॅनल आहे आणि शालिनी भक्तिसागर हे पण माझंच चॅनल आहे. तर तिघी चॅनलांना सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. जय श्री महाकाल. जो पण महाकाल लिहितो त्याचे आयुष्य नक्की वाढतं, दीर्घायुष्याची प्राप्ती होते, धन संपत्तीची प्राप्ती होते. जय श्री महाकाल.